नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सरकारी काम आणि 6 महिने थांब असं सरकारी कामांबद्दल नेहमीच बोललं जातं। त्यातच जर विषय रेशन कार्ड संबंधित असेल तर त्या ठिकाणी नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं। बऱ्याचदा या विभागाचे अधिकारी पुरवठा सुरळीत असल्याबाबत विविध दावे करत असले तरी शेवटी ते सर्व दावे फोल ठरतात आणि नागरिकांना जैसे थी अशी परिस्थिती निर्माण होऊन नागरिक शेवटी हतबल होतात। त्यामुळे मालेगावातील धान्य वितरण अधिकारी कार्यालयात त्रिदल संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष माजी सैनिक प्रवीण ठोके यांच्या नेतृत्वात या सर्व कामांमधल्या दिरंगाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी धान्य वितरण अधिकारी यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या व नवीन नावे रेशन कार्डमध्ये टाकण्यासाठी 6 महिने लागतात। ऑनलाईन होऊन देखील धान्य मिळत नाही, धान्य कमी मिळते, रेशन दुकानदारांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते, रीतसर पावतीची मागणी करून देखील लाभार्थ्यांना पावती देण्यास नकार देणे, नियमित धान्य वाटप न करणे तसेच वितरणासंदर्भात किंवा रेशन कार्डासंबंधीची कामे प्रलंबित राहणे अशा अनेक विषयांसंदर्भात कारवाई करण्यासाठी हे निवेदन देण्यात आले। याशिवाय बऱ्याच ठिकाणी एजंटांचा सुळसुळाट असून हे कार्यालय एजंट चालवतात का असा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते। यावेळी प्रदीप पाटील, लालू भाऊ, शिवाजी बदाने, किरण चौधरी, अंबादास पाटील, कृष्णा देवरे, सुरेखा देवरे, छाया पाटील, सुमनबाई चौधरी, सुरेखा भावसार, कल्याणी देवरे, कैलास पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। एखाद्या जसं त्यांनी ठेका दिलेला आहे त्या व्यक्तीला, अशा व्यक्तीचं डायरेक्ट ते पंपलेट देतात की ह्या दुकानावर जा आणि तिथंच काम करा। म्हणजे मालेगाव शहरामध्ये अन्यस्त जे CSC सेंटर आहेत त्या दुकानांवर ऑनलाईन कामं होत नाही का एकच दुकानाचे पंपलेट देऊन इथून पाठवलं जातं। याचा अर्थ त्या दुकानदारामार्फत या ऑफिससाठी काहीतरी हप्ता दिला जातो, म्हणूनच त्या दुकानाचा इथून रेफरन्स दिला जातो। एका नावाचे 200 रुपये जातात। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही पुरवठा विभाग जे धान्य वितरण अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही कोळेगाववासी आणि ज्यांचे राशन कार्डाचे संबंधित प्रश्न आहेत ते इथं आलेलो आहोत। 6 महिन्यापासून या लोकांनी राशन कार्डामध्ये नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे असे प्रकरण प्रलंबित ठेवलेले आहेत। शासन आपल्या दारी योजनेचे जे प्रकरण होते ते सुद्धा अद्याप वर्ष उलटून गेला तरी सुद्धा यांनी ते प्रकरण मार्गी लावलेले नाहीये आणि इथं पूर्ण परिसरामध्ये एजंट लोक फिरतात आणि त्या एजंटामार्फतच इथं कामं केले जातात। आज आम्ही FDO साहेबांना निवेदन दिलेले आहे की हे सर्व प्रकार जर त्यांनी बंद केले नाहीत तर सर्व कोळेगाववासी इथं आपल्या दालनामध्ये उपोषण करतील आणि त्याला सर्वची जबाबदार हे पुरवठा विभाग असेल, तसेच धान्य जे स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक आहेत त्यांच्याकडून मालेगाव तालुक्यात, मालेगाव शहरात कोणाला पावतीची मागणी करून देखील सुद्धा पावती दिली जात नाही, वरून अरेरावीची भाषा वापरली जाते। तसेच प्रत्येक लाभार्थीला प्रत्येक महिन्यात 1 ते 5 किलो राशन दुकानदाराकडून कमी दिले जाते आणि जर त्यांना जाब विचारला तर ते सरळ सांगतात तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, आम्ही ह्याच प्रकारे तुम्हाला राशन देणार, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या। आमचा प्रश्न असा आहे, जर राशन दुकानदार अशी अरेरावीची भाषा वापरत असेल तर त्याला आशीर्वाद कोणाचे आहेत? या मालेगावची जनता आपल्याला प्रश्न विचारत आहे की हे कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे सगळं? हे कुठंतरी थांबलं पाहिजे। गोरगरीब जनतेचे लूटमार करते शासन प्रशासन यांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि हे जे प्रकार चालतात यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे। आज आम्ही इथं स्वप्नपूर्ती नगर इथून न्यू भारत मंडळचे पप्पू पाटील असतील, लालू बदाने असतील
व महिला मंडळ आम्ही इथं साहेबांना निवेदन दिलंय. त्यांना आम्ही आपल्या मार्फत विनंती करतो की 15 दिवसात ज्या ज्या मागण्या आम्ही आपल्या पुढे रितसर ठेवल्या आहेत त्या जर आपण 15 दिवसात योग्यरीती मार्गे लावल्याच नाही तर त्या ठिकाणी आम्ही 15 दिवसात उपोषणात बसू. आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सरळ पुरवठा विभाग जबाबदार असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.